अक्कलकोटमध्ये 3 नगर परिषदा आहेत आणि आपली प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण 3-3 नगर परिषदामध्ये हे होत असेल. काय नेमकी परिस्थिती आता सध्याची आहे, भाजपची काय स्थिती आहे? भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी आमच्या तालुक्यात अशी आहे की ती तिन्ही नगरपालिका लढवते. आमच्या नेतृत्वावर, आमच्या पक्षावर ह्या अक्कलकोटच्या तिन्ही नगरपालिकेतील जनतेचा विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की या तिन्ही नगरपालिकेत 5 वर्ष आम्ही जे काम केलं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जी विकास कामं आम्ही केलेली आहेत, त्या विकास कामाचे मुद्दे समोर घेऊन आम्ही तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत जातो आणि तिन्ही नगरपालिका मोठ्या फरकाने आम्ही जिंकू याची मला खात्री आहे. कुठेतरी विरोधी पक्षाचे नेते त्यांनी केलेल्या कामाच्या बाबतीत ते कमी पडत आहेत, म्हणून तिन्ही नगरपालिकेत जी विरोधी पार्टी आहे ती लढत नाहीत. अक्कलकोटमध्ये थोडे लढतात, दुधनी थोडे लढतात, मेहनतीत कोणी लढत नाही, अशी परिस्थिती विरोधकांची आहे. कन्फ्यूजमध्ये विरोधी पार्टी आहे. पण आम्ही जी कामं केलेली आहेत त्या कामाच्या विकास कामाच्या जोरावर तिन्ही नगरपालिकेमध्ये आत्मविश्वासाने उभारलं आणि निश्चित खात्री या तिन्ही नगरपालिका भारतीय जनता पार्टी मोठ्या मताने निवडून येईल. काँग्रेसचे विरोधक आहेत, मात्र यावेळेस मित्रपक्ष असलेला शिंदे देखील शिंदेगड देखील आता विरोधात उभा आहे. आता मित्रपक्ष असलेला शिंदे गटातील नेते हे काय पूर्वापार शिंदे गटाचे नेते नाही आहेत. सत्ता बघून स्वतःच्या सोयीसाठी सरकार आल्यावर हे आलेले लोक आहेत. त्यामुळे आता त्यांच्या पक्षनिष्ठेवर, त्यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या कामाबद्दल जनता साशंक आहे. जरी ते महायुतीत आले असतील तरी कुठलाही निधी, कुठलीही कामं आणण्यात ते यशस्वी झालेले नाहीत आणि जनतेला हे चांगलं माहिती आहे. केवळ सत्तेच्या लालसेपोटी हे शिंदे गटात आलेले नेते आहेत. हे कधी जातील आणि काय करतील हा नियम नाही. त्यामुळं जनता त्याचा योग्य निर्णय निश्चित करेल निवडणुकीत. काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी असा आरोप केलेला आहे की आमचे नेते पळत आहेत, मात्र आमचा एक उमेदवार जो आहे प्रभाग क्रमांक 6 मधला तो 2 दिवसापासून नॉट रिचेबल आहे. त्यामुळे कुठेतरी संशय जो आहे तो त्यांनी उत्पन्न केलेला आहे. नक्की काय त्याबाबतचं एकंदरीत चित्र आहे? एखादा उमेदवार गायब असेल तर त्याच्या घरचे कंप्लेंट केली असते आतापर्यंत. आता उमेदवाराला माहिती ना, एखादा उमेदवार आम्ही दबावाने किंवा घेऊन गेलो असेल सांगितले असते तर त्या घरच्या लोकांनी पोलीस कंप्लेंट दिलं असतं. ह्या खोट्या गोष्टी आहेत. निवडणुका लढवायला यांच्याकडे मुद्दे नाहीत, विकास कामाचे मुद्दे नाहीत. जी विकास कामे आता होत आहेत त्याला तोडायचं किंवा त्याला त्याच्या पलीकडे जाऊन बोलायचं ह्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाहीये. अशा कुठल्याही गोष्टी काढायच्या नाही करायच्या. गायब झाला असं त्यांच्या घरचे आतापर्यंत पोलीस स्टेशनला गेले असते. ज्या पद्धतीने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पत्र लिहित आहेत की उमेदवार स्वतः आल्याशिवाय त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेऊ नये, याचा अर्थ एक प्रकारे त्यांचे उमेदवार कुठेतरी भाजपच्या संपर्कात आहेत का, किंवा ते अर्ज माघार घेण्याची शक्यता किंवा भीती त्यांच्या मनात आता निर्माण झाली आहे का? राजकारणात ज्यावेळी पक्षाचा प्रमुख असा बोलला जातो, त्यांच्या पक्षाचे किती सीट निवडून येतील, किती ठिकाणी निवडणूक लढवतात ते त्यांना माहिती. पण पक्षाचा प्रमुखच जर आपल्या फॉर्म भरलेल्या कार्यकर्त्यांना विश्वास दाखवत असेल तर ह्या पार्टीचं भविष्य काय नगरपालिकेच्या निवडणुकीत हे सगळे आपण जाणतो. सगळे सहलीला फिरायला गेले त्याला शिंदे. हा, हे तर आता मी तर ऐकून आहे की गावात विरोधी पक्षाचा एकही फॉर्म भरलेला माणूस गावात नाहीये. त्यांच्या नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास नसेल म्हणून घेऊन गेले असतील. भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार, सगळे नेते हे आपापल्या ग्राउंडवर प्रचारात व्यस्त आहेत आणि त्यांच्या सहलीला गेलेत. आता त्यांच्या पक्ष नेतृत्वाचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा एकमेकांचा विश्वासावर प्रश्नचिन्ह आहे, तो त्यांनी निर्णय करावा त्यावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.